नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जी काही जाहिरात आलेली आहे आपण पाहू शकता, इथे दिसते आपल्याला की ही कोर्टची जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट इथे सुरुवातीला तुम्हाला दिसते, हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे। आता यांनी हे जी काही दिलेलं आहे तर हे आपण पाहत आहोत, हे लक्षात असू द्या। हा बॉम्बे क्लर्क जो काही आहे या क्लर्क पदासाठी आपल्याला इथे बघायचं आहे। त्यांनी सांगितलेलं इथं ऑनलाइन applications are invited from aspirant candidate who fulfill the eligibility criteria on the date of publish of this advertisement. Selected list wait list candidate list for the post of clerk, establishment of High Court of Judiciary at Bombay, principal seat of Bombay at benches Nagpur, Aurangabad, valid for 2 year periods. म्हणजे हा फक्त 2 वर्षासाठी जे काही आहे या 2 वर्षासाठी असणारा जो टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियडसाठीच हे घेतलेल्या वॅकन्सीज आहेत, हे लक्षात असू द्या। यामध्ये क्लर्कचे जे काही जे आहेत ह्या टोटल बॉम्बे हायकोर्टच्या तुम्हाला इथे दिसत आहे, इथं 830 आहे, नागपूर बेंचच्या 166 आहेत आणि औरंगाबाद बेंचच्या 336 अशा तुम्हाला दिलेल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला मिनिमम क्वालिफिकेशन वगैरे दिलेलं आहे, हे आपण सर्व काही पाहून घेऊ। बेसिक मला जे घ्यायचं आहे तो म्हणजे तुमची जी काही टेस्ट आहे या टेस्टमध्ये काय काय होणार आहे हे लक्षात असू द्या, हे आपल्याला पाहायचं आहे। त्यांनी दिलेलं इथं स्क्रीनिंग टेस्ट मिनिमम पासिंग मार्क्स म्हणजे तुम्हाला कमीत कमी 45 म्हणजे जवळपास 45 मार्क पाहिजेत। त्यानंतर ड्युरेशन दिलेलं आहे 1 आवर्स। रिटर्न टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन फॉलोइंग सब्जेक्ट, म्हणजे तुम्हाला MCQ असणार आहेत, हे लक्षात असू द्या। आणि त्यामध्ये मराठी जी आहेत ते 10 मार्कासाठी आहेत, इंग्लिश जी आहे ती 20 मार्कासाठी आहे, जनरल नॉलेज ते 10 मार्कासाठी आहे, जनरल इंटेलिजन्स हे सुद्धा तुम्हाला 20 मार्कासाठी आहे, अर्थमॅटिक म्हणजे मॅथमॅटिक्स 20 मार्कासाठी आहे आणि कम्प्युटर किती मार्कासाठी आहे 10 मार्कासाठी। टोटल 90 मार्क्स आहेत तुम्हाला, जवळपास 90 मार्काचा हा तुमचा सिलेबस आहे। त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स पण दिलेले आहेत। त्यानंतर इथं दिले टायपिंग टेस्ट जी काही आहे मिनिमम पासिंग 10 मार्क्स, इथं किती आहे 20। ड्युरेशन तुम्हाला 10 मिनिटाचा आहे आणि तुम्हाला जे काही तुमचं टायपिंगचा मेसेज आहे तो असणार आहे तुमचा 40 वर्ड्समध्ये, ठीक आहे। त्यानंतर दुसरी जी काही टेस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी जी काही ग्रामर असणार आहे, ह्या ग्रामरमध्ये जवळपास 10 क्वेश्चन असणार आहेत आणि टोटल 10 मार्क्स असणार आहेत। इंग्लिशमध्ये जे काही दिसते तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये दिसते, ग्रामर असणार आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स असणार आहे, युजेस ऑफ वर्ड्स असणार आहे, ठीक आहे। शब्दांचं व्याकरण पण त्यामध्ये त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, ग्रामरचा पण भाग दिलेला आहे किंवा पॅसेज वगैरे जे असेल ते तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल। त्यानंतर इंग्लिश आहे, ज्यामध्ये स्पेलिंग आहे, ग्रामर आहे, कन्स्ट्रक्शन्स ऑफ सेंटेन्स आहे, युजेस ऑफ वर्ड्स आहेत, हे 20 क्वेश्चन्स असणार आहे तुम्हाला 20 मार्कासाठी। त्यानंतर आहे जनरल नॉलेज, ज्यामध्ये टोटल चालू घडामोडी जे आहेत ह्या चालू घडामोडी असतील किंवा हिस्ट्री जिओग्राफी यांचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत, 10 क्वेश्चन असणार आहेत 10 मार्कासाठी। त्यानंतर आहे जनरल इंटेलिजन्स, त्यामध्ये तुमचं महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन्स टू द टेस्ट क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड्स, म्हणजे ज्याला आपण बुद्धिमत्ता जो आहे हा भाग म्हणू, त्यामध्ये 20 क्वेश्चन असणार आहेत 20 मार्कासाठी। त्यानंतर अर्थमॅटिक, ज्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज आणि डेसिमल फ्रॅक्शन्स हे असणार आहेत तुमचे 20 मार्काचे 20 मार्क्स असणार आहेत। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20 क्वेश्चन्स विचारलेले जाणार आहेत। त्यानंतर आहेत कम्प्युटर रिलेटेड तुम्हाला 10 क्वेश्चन्स असणार आहेत 10 मार्कासाठी, म्हणजे जवळपास तुमचे टोटल हे 90 क्वेश्चन्स जे आहेत हे 90 क्वेश्चन्स 90 मार्क्ससाठी तुम्हाला असणार आहेत, हे लक्षात असू द्या। त्यांनी सी क्रायटेरिया दिला बघा, इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कम्प्युटर्स ओनली, म्हणजे तुमची जी काही टायपिंग टेस्ट असणार आहे ही टायपिंग टेस्ट कुठे असणार आहे कम्प्युटरवरती असणार आहे, हे लक्षात असू द्या तुम्हाला। त्यानंतर जी काही महत्त्वाची माहिती आहे ते पण आपण बघून घेऊ। तुमचे फॉर्म जे काही भरायचे आहेत ह्या फॉर्मच्या डेट्स जे आहेत त्या पण लक्षात असू द्या। तुमच्या फॉर्मची डेट जी असणार आहे ती असणार आहे तुमची 15 तारखेपासून, या महिन्यात 15 तारखेपासून चालू होणार आहे, तर 5 जानेवारीपर्यंत तुम्हाला तुमचे फॉर्म जे आहेत ते सबमिट करायचे आहेत, ठीक आहे। तर त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहे हे द्यावेच लागणार आहेत। SSC 10वी 12वी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काही डॉक्युमेंट्स असतील हे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत। तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट्स असतील टायपिंगचे वगैरे हे सुद्धा
सर्टिफिकेट्स तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत, हे लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला पेपरचा जो फॉर्मॅट असणार आहे हा पेपरचा फॉर्मॅट असणार आहे, हे लक्षात असू द्या. ही आजच आलेली जाहिरात आहे ज्यामध्ये तुम्हाला पेपरचा जो भाग आहे हा पेपरचा भाग आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. दररोज आपण रात्री 9 वाजता 9:30 वाजता लाईव्ह क्लास घेत असतो, ज्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सर्व भाग जो काही आहे हा भाग तुमचा त्यामधून कंप्लीट होण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी पण ऑनलाईनमध्ये आपण तुमच्यासाठी पूर्ण जी काही बॅच आहे ह्या पूर्ण बॅचचा जो काही भाग आहे मॅथ्सचा आणि रिझनिंगचा हा जो भाग आहे तो घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत चला. धन्यवाद.